काही दिवसांपूर्वीच मृत्यूला हुलकावणी देत अभी मैं जिंदा हूं असे ठणकावणाऱ्या धर्मेंद्र यांना अखेर मृत्यूने गाठलेच। चित्रपटाच्या जगतात ही मॅन अशी आपली छबी निर्माण करणाऱ्या धर्मेंद्र यांनी अनेक बहारदार चित्रपट रसिकांसमोर ठेवले। धर्मेंद्र यांच्यावर ठोकळेबाज अभिनयाचा शिक्का मारला जात असला तरी अभिनयाचा प्रत्येक कंगोरा धर्मेंद्र यांनी अतिशय यशस्वीपणे हाताळला। स्वप्नाळू नायक ते ही मॅन या आपल्या प्रवासात धर्मेंद्र यांनी जवळपास 300 पेक्षा अधिक चित्रपटात काम केले। वय हा केवळ एक आकडा आहे अशी उक्ती अगदी शब्दशः सार्थ ठरवणाऱ्या धर्मेंद्र यांनी वयाच्या 90तही आपला सिने पडद्यावरील प्रवास सुरूच ठेवला। चित्रपट सृष्टीत धर्मेंद्र यांनी पाऊल ठेवले ते 60च्या दशकात। त्यानंतर जवळपास आजतागायत तब्बल 6 दशके ते भारतीय चित्रपट सृष्टीचा एक अभिन्न भाग राहिले। शोले, बंदिनी, हकीकत, मेरा कसूर क्या है, काजल, आकाशदीप, देवर अशा विविधांगी चित्रपटातून धर्मेंद्र यांनी आपल्या अभिनयाचा आविष्कार रसिकांसमोर मांडला। अगदी अलीकडच्या काळात त्यांचे 2 चित्रपट प्रदर्शित झाले होते आणि 21 हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर होता। 70 आणि 80चे दशक हा त्यांच्या चित्रपट कारकिर्दीचा वैभवाचा काळ म्हणता येईल। धर्मेंद्र यांनी एका मराठी चित्रपटासाठीही अभिनय केला होता, अर्थात तो केवळ चित्रपटातील गाण्यापुरता मर्यादित होता। धर्मेंद्र चित्रपट सृष्टीतील बदलत्या कालखंडाचे केवळ साक्षीदारच नव्हते तर या बदलांना आत्मसात करत आपले स्थान अढळ राखण्यातही त्यांनी यश मिळवले होते। एकाच वर्षात तब्बल 9 सुपरहिट चित्रपट देण्याचा पराक्रमही त्यांच्या नावे नोंदला गेलाय। चित्रपट कारकीर्द गाजवणाऱ्या धर्मेंद्र यांनी राजकीय मैदानातही आपला दम दाखवून दिला। ते लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले होते। राजस्थानच्या बिकानेर मतदारसंघाचे त्यांनी लोकसभेत प्रतिनिधित्व केले होते। एक समृद्ध आणि तृप्त आयुष्य जगून या हिमॅनने अखेर पॅकअप केलंय। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती संपादकीय, बघत रहा देशोन्नती। नमस्कार।